नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार, प्लास्टिक सर्जन, एलिगन्स क्लिनिक, अडाजन, सुरत येथून तुमच्याशी संवाद साधत आहोत। हे आमचं यूट्यूबचं चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती देत असतो। आज आपण फिअर ऑफ सर्कमसिजन या विषयाबद्दल बोलणार आहोत। फिअर म्हणजे भीती आणि सर्कमसिजन म्हणजे सुन्नत किंवा सुनता याचं ऑपरेशन, सर्जरी। म्हणजेच काय, सुन्नत किंवा सुनता या शस्त्रक्रियेबद्दल असलेली भीती। सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्या व्यक्तीला सर्कमसिजन हे ऑपरेशन करून घ्यायचं असतं त्याला सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की आपण ही गोष्ट सांगायची कुणाला। दुसरी गोष्ट, आपण कुठल्या डॉक्टरांना भेटायचं। तिसरी गोष्ट, त्याच्या मनात वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेल्या माहितीमुळे अनेक अशा शंका असतात, जसं की हे ऑपरेशन केल्यानंतर माझ्या लैंगिक क्रियेवर परिणाम होईल का, हे ऑपरेशन करत असताना किंवा नंतर रक्तस्राव होईल का, मला दुखेल का, अशा वेगवेगळ्या शंका असतात। त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। सगळ्यात महत्वाचं आणि पहिली गोष्ट अशी की ज्या व्यक्तीला सर्कमसिजन हे ऑपरेशन करून घ्यायचं असेल त्या व्यक्तीने आपल्या परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा जवळच्या व्यक्तीला या विषयाबद्दल सांगायचं आणि त्यांना आमच्या एलिगन्स क्लिनिक अडाजन इथं घेऊन यायचं। इथं आल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमधले एक्सपर्ट डॉक्टर आशुतोष शाह सर यांच्याशी कन्सल्टेशन करून त्यांना सर्कमसिजन या विषयाबद्दल संपूर्णतः माहिती आम्ही देऊ आणि रुग्णाची सगळं एक्झामिनेशन केल्यानंतर त्याचं व्यवस्थित अध्यापन केल्यानंतर त्याच्या इलाजाची प्रक्रिया कशी असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही आमच्या इथं देत असतो। याच्यामुळे मनात असलेल्या सगळ्या प्रकारच्या शंका आणि कुशंका या दूर होतात। सगळ्यात महत्वाचं आणि सांगायची गोष्ट अशी की सगळ्यात मोठी शंका अशी असते की सर्कमसिजन हे ऑपरेशन केल्यानंतर लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो। उलट पक्षी असं दिसून आलेलं आहे की सर्कमसिजन केल्यानंतर लिंगाच्या पुढच्या भागाची स्किन निघून जाते, ज्याच्यामुळे लिंगाचा पुढचा भाग हा कमी सेन्सिटिव्ह होऊन जातो। या कारणाने लैंगिक क्रियेचा वेळ हा वाढून जातो आणि व्यक्ती लैंगिक क्रीडेचा अधिकाधिक आनंद घेऊ शकतो। पूर्वीपेक्षा अधिक आनंद आणि वेळ त्याला मिळत असतो। दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की या सर्कमसिजन शस्त्रक्रियेमध्ये रक्तस्राव होणार का। आमच्या इकडे एलिगन्स क्लिनिकमध्ये सर्कमसिजनची ZSR स्टॅपलर सर्कमसिजन पद्धत अवेलेबल आहे, जी टोटल पूर्णतः ब्लडलेस, स्टिचलेस आणि पेनलेस सर्जरी आहे। म्हणजे आमच्या या सर्जरीमध्ये अत्यंत नाममात्र किंवा इतकुसाही ब्लड लॉस होत नाही आणि आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही की शस्त्रक्रियेमध्ये रक्तस्राव होईल आणि त्या व्यक्तीला ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागेल अशी वेळ कधीही आलेली नाही। तुम्हाला आणि तुमच्यापैकी जवळ असणाऱ्या कोणालाही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या एलिगन्स क्लिनिक अडाजन इथं व्हिजिट देऊ शकता। धन्यवाद।